बातमीचा दणका भाग 4. तक्रार अर्ज अन पुरावे देऊनही सोलापूर पोलीस अन एफडीए ग. सदर बाजार ठाण्याच्या त्या वसूलदाराचा पर्दाफाश करणार. तक्रारदार यांच्या कडक अर्जानंतरही प्रशासनाची दांभिकता. पोलीस चौकीच्या दारात आज पुन्हा सर्रास मावा विक्री चालूच. सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकित मोदी पोलीस चौकी च्या मुख्य प्रवेशद्वारावर उघडपणे चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व गुटखा विक्री विरोधात तक्रारदार यांनी दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन एफडीए आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार यांच्याकडे आवक जावक सही शिक्क्यासहित प्रत्यक्ष लेखी तक्रार अर्ज सादर केले आहेत. मात्र तक्रार देऊन आणि 3 भागांत फोटोंसह पुरावे उघड करूनही अद्याप एकाही गाडीवर धाड टाकण्यात आलेली नाही. आज पुन्हा एकदा घटनास्थळावरून ताजे चित्रीकरण व पुरावे समोर आले असून पोलीस चौकीच्या दारातच बिनधास्तपणे मावा बनवणे व पेटीएम QR कोडद्वारे पैसे उकळणे सुरू आहे. त्या वसूलदाराच्या आशीर्वादानेच धंदा जोरात. तक्रार अर्ज मिळूनही आणि सलग बातम्या येऊनही सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी किंवा एफडीए निरीक्षक हिरेमाठ मॅडम कारवाई करत नाहीत. यावरून या अवैध धंद्यामागे मोठा आर्थिक फायदा दडला असल्याचे सिद्ध होते. सदर बाजार पोलीस ठाण्यातील एका विशिष्ट वसूलदाराचा हप्ता गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा या अवैध अड्ड्यांना थेट आशीर्वाद असल्याचा तीव्र संशय आता व्यक्त केला जात आहे. स्वतःच्या चौकीच्या दारातील बेकायदेशीर धंदा पोलिसांना दिसत नाही. हा निव्वळ बनाव असून वसूलदाराचे खिसे भरत असल्यामुळेच कायदा धाब्यावर बसवला जात आहे. प्रशासनाला थेट अल्टिमेटम. तक्रारदार यांनी अर्जात दिलेल्या इशाऱ्यानुसार जर हे अवैध मावा अड्डे सील करून जप्त केले नाहीत तर हा संपूर्ण भ्रष्ट कारभार व पुराव्यांचा संच थेट माननीय मुख्य आयुक्त एफडीए मुंबई गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य कडे सादर केला जाईल. तसेच पुढील भागात हप्तेशाही चालवणाऱ्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या त्या वसूलदार कर्मचाऱ्याचे नाव व कारनामे उघडे केले जातील असा थेट इशारा देण्यात आला आहे.